नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा गावठी भाग 34. बऱ्याच दिवसानं आज उतम्या पांडूकडं गेला होता, कारण त्याची आई आणि नामू गुरव यांनी आबाची गाठ घेऊन गण्या गुरुवाला विचारून रान केलं होतं. पण उतम्या रानाकडं गेला नव्हता. नामुदानं आणि त्याच्या आईनं ट्रॅक्टर आणून तणानं माखलेल्या रानाला पलटी दिली होती. 4-8 दिवसानं रान तापल्यावर वेचून त्यात सरी सोडली होती. पाण्यासाठी गण्या गुरुवाचीच त्यांनी पाठ धरली. त्यानं पाणीही दिलं. गावात चर्चा होती. मग नामूनं इतके दिवस रान पाडायचंच काय कारण होतं? का जिरली? त्या बाईचं एक सोडून द्या. पर ह्यो गडी मोठ्यानं बोलत होता, साऱ्यासनी समान वाटण्या म्हणून. मग आता का होतं तसं घेतलं? गण्या दाबी त्यासनी पाणी देणार नाही, मेलासा तर म्हणत होता. मग का आज कांडी पुरायला पाणी दिलं? माणसानं भांडायचं तर शेवट लावायचा. उतम्या आल्या आल्याच पांडू म्हणाला, कसा काय आलास? मला वाटलं ग्रामपंचायत आली म्हणून मोठ्या पुढाऱ्यानं रान दिलं तसं पदवी देतो म्हणून सांगितलं वाटतं. त्याला रान घेतल्याबद्दल काही वाटत नव्हतं. आपल्याला रान घेताना बोलावलं नाही, त्याचं जास्त लागलं होतं. कसलं पद? आता मी बोललो नव्हतो, OBC आरक्षण सरपंचाचंच होतंय म्हणून. हां, ह्याला ती पद द्यायला तिथं बाप तळी उचलायली आहे ती. त्यांच्याकडं नंबर यायला केस पिकायला पाहिजेत ह्याची 4दा. तिथं असणारा गौतू बोलला, होय र, देवाचं रान इतके दिवस पाडून आता त्या गण्या गुरुवाच्या मतानंच घेतलंसा नव्हं? का दमलासा? काय मर्दानू, गुडघं टेकल्यागत तिथं गेलासा. तुमचं काही नाही, ह्यासनी खाली बघायला उलसा. हे बघ, त्यातलं काय मला आता विचारू नका. त्या नामू गुरुवाला आणि आमच्या आईला विचारा. उतम्या असं म्हणाला. नि गौतू, त्यासनी काय विचारायचं? माझं र काय हिंगाडलंय वी? करचीला तुम्ही नि खाचीला तुम्ही. मग गप बसावं माणसानं. गप बसावं म्हणजे आम्ही मिंदा हसल्यागत गप्प बसायचं? काय संबंध आमचा? गौतूनी उतम्याचं वाढत गेलं. उतम्या म्हणाला, तुझं काय मत? रान सोडावं कायमचं? तुला काय मिळणार आहे त्यात? तसा पांडू पाटील म्हणाला, हे बघ उतम्या, तुम्ही माणसं धराची नाहीसा. आम्हाला पुढं करून तुम्ही मागं पळताय. त्या नामुदाला दम निघत नव्हता. तो तरी उमच खातच नव्हता आणि एवढा त्यांच्या मागं लागलाच का त्यांच्या? उद्या मी म्हणतोय तसंच होतंय का नाही बघ. आप्पा गण्या गुरुवाला सरपंच करणार असल, तवा भावकीतनं विरोध संपवायचा असल तर आधीच असलं मिटवलेलं बरं. म्हणूनच गण्या गुरुवानं लगेच मान धरली. गौतू, आम्हाला काय? एखाद्याचा भल्याचा विचार करायचा ते असं करायचं असतंय बघ. गौतूचा राग थंड झाला होता. तो म्हणाला, होय, उतम्या सरपंच बिरपंच झाला म्हणजे? सरपंच. कशाला चेष्टा करताय? तसं खरंच आहे का? बाजारात तुरीनी भटभटणीला मारी, तसं व्हायचं. मला समजलंय. त्यापेक्षा वाटतंय ते मी सांगतोय. पांडू म्हणाला, बघू जवाचं तवा. खरं तर पांडूला त्याचा पत्ता नव्हता, पण तो उतम्याला गाजर धरून होता. तो म्हणाला,
मला हाक माराय पाहिजे होतीस. त्या गण्या गुरुवाला सांगितलं असतं, रान देवस्थानाचं आहे, तुझ्या बापाचं नव्हं. सारं गुरव देवाला सारखंच. रोज किच्च्या आईच्या शिव्या खायच्या. ती रडली. त्या धरणं मी म्हणालो, रानाचं तुझं तू बघ, तिनं तरी किच्चं करायचं. चेअरमन, काहीतरी बघा की माझ्या कामाचं. गौतू, तुझ्या पोराचं आणि उत्म्याचं खरंच काम व्हायला पाहिजे होतं. खरं माझाही हात कुठंच सरकना. त्या बँकेत म्हणलं तर त्यांचा दर लाखात. गरिबाच्या पोरांनी शिकून नुसतं मोठ्याच्या पोराकडनी बघितच बसायची पाळी. पांडू असं म्हणाला. आणि गौतूला काहीच कळना. उत्म्या याच्या आधी पांडू नुसता लाह्या उडल्यागत त्याच्या नावानं उडत होता आणि आता थंड पाणी पडल्यागत झालाय. पांडू समजुतीनं उत्म्याला सांगायला लागला, उत्म्या, हीच वेळ आहे. उद्या आपल्या हातात काहीच नसल्याव गावातलंच काय, घरचं माणूस आपल्याला विचारायचं नाही. माणसं आतनं सारखी वाट बघत्यात निवडणुकीची, पण गप्प बसून ती तरी काय करणार आहेत. आता काय लांब राहिलेली नाही निवडणूक आणि आत्तापासूनच बघायला पाहिजे. तेव्हा कुठं माणसांनाही वाटल. काय गौतू, मिटिंगा घ्यायच्या, प्रत्येकाला विचारायचं. त्या बाळ्याला आधीच विचारा, तुझ्या मागनं डवंगल्ली आली पाहिजे म्हणाव. तसा पांडू त्याला म्हणाला, तुझ्या मागनं तुझ्यातली किती घरं येतील. मी तरी हाय. वाड्यातली तळी उचलायची सवय लागलेली. किच्चं बी सांगा तिथं जायची. आणि आता उत्म्याचंच घ्या. नामुगुरव येतोय आमच्याकडं. त्याला आता मोहर डोळा ठेवूनच त्यांनी धरलाय कचाट्यात. आता कुठं जातंय, गौतूनं सांगितलं. पण नामुदाच एकटा तिकडं. घरातल्यांना कोणालाच ते पसंत नाही. विचार उत्म्याला. पांडू असा म्हणाला आणि उत्म्यानं त्याला दुजोरा दिला. नाही, घरातल्यासनी कुणालाच ते पटल्यालं नाही. गावात निवडणुकीचं वारं कुठून सुटलंय तेच कळत नव्हतं. पण गावभर त्याचा अंमल झाला होता. त्यावरनं घोळक्या घोळक्यात चर्चा होती. सरकारनं आरक्षण केलंय ते बरं झालं, नाहीतर हे पुढारी आमासनी खुर्च्या बसाय देत्यात होय. गजा न्हावी गणू गुरुवाला म्हणत होता. पर काय उपेग, आपल्या गावात ते पडलं तर. आणि ऐकतोयसच नव्हं, त्या हिरिवड्यात म्हण महाराची बाई सरपंच झाली, ती कवा मिटिंगलाच नसती या. पहिलाच सरपंच तिच्या लागलं तेवढ्या सह्या घेतोय. असं असल्यावर काय, नुसता कुकवाचा धनीच. तुला सांगतो, ह्यामुळं तोटं बी आहेत. पण गजा न्हाव्याला हे पटना. काहीतरी होऊ दे, पद तरी भोगायला मिळेल, नाव तरी पाटीवर लिवायला लागल. नाहीतर ह्या गावच्या पुढाऱ्याच्या बगलला काढण्यातच आमचं बाप जादं गेलं की. आता बैत्यात बी आडानी माप, पर मिळू दे की. त्या बिगार गावातल्या पुढाऱ्यांना बी सारखं भांडायचं कळायचं नाही. आणि आता भांडायची नाहीत. तू माझा असलास तर त्याचा कोणतरी आहेच. सोम्या गोम्या काढतोयच हुडकून. गजाला गावातल्या सत्तेत कधीच स्थान मिळालेलं नव्हतं. खरं तर तो आप्पावर, बाळ्या न्हाव्याला दुकानासाठी ग्रामपंचायतीची जागा दिल्यापासून तसा रागातच होता. पण पांडू पाटलाचं ओबीसी सरपंच पदाचं आणि उत्म्या गुरुवाला बोललेलं वारं त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. आणि बाळ्या न्हावी पांडूच्या सोसायटीत संचालक म्हणून गेला होता. त्यावर तो गण्या गुरुवाजवळ
आणि आप्पाला चिकटायला म्हणून आला होता. गणू गुरव सोसायटीत संचालक होता. तसा न्हाव्यांच्यातला बंडा न्हावी हाही होता. तो बाळ्या न्हाव्याला दुकानासाठी जागा दिल्यावर आप्पासंग बाळ्या न्हाव्यापेक्षा जास्त भांडला होता. त्याच्या पोरग्याला ती पाहिजे होती. तो शिकला होता, पण तोपर्यंत जरा तेवढीच धंद्याची सवय असा त्याचा हेतू होता. गुरव म्हणाला, तो बाळ्या तिकडं संचालक झाला, आप्पानं त्याला जागा दिली. तेच मी म्हणतोय, तुम्ही त्यासनीच सामील. आणि आता बंड्या तुमच्या सोसायटीचा संचालक, तो बी तिकडंच जातोय का नाही बघा. उभा राहायसाठी म्हणून ग्रामपंचायतीला. नुसतं उभा राहिलं म्हणजे झालं नाही, त्याला लय पुढचं आहे. अशी चर्चा गावात दोघं चौघं असली की होत होती. गणूगुरव आप्पाला सांगायला लागला. तसा आप्पा जागा झाल्यागत झाला. रवीची परीक्षा झाली होती. तो नदीनं साऱ्या माशांच्या शोधात फिरत होता. आबानं त्याला संगमावरच्या डोहात एक मोठा मासा दाखवला होता. त्यासाठी आंदीचा बंड्या व जनीचा सख्या रोज डोहाकडच्या बच्च्याच्या झाडावर बसून नेम धरून होती. रवी आबाला घेऊन साऱ्या शेतातनं फिरायचा. सागवानाचा पाला पडल्यामुळं त्यात साधा सरडा फिरायला लागला तरी मोठी खसखस पिकायची. रवीला त्याचा शोध घ्यायला वाटायचा, पण आबा म्हणायचा, त्यात जायचं नाही, बाकीची जनावरं बी असत्यात. आणि आबा गप्प व्हायचा. या पोराला कुठं कुठं अडवणार आपण. पोरं बी निलगिरीच्या झाडागत वाढत्यात आत्ताची. आपण सागवानाची लावलेली झाडं आत्ता कुठंतरी बरी झाल्यात. त्याचा उपयोग करायचा झालाच तर रवीच्या पिढीलाच, म्हणजे तिसऱ्याच पिढीला. म्हणूनच या लाकडाला सोन्याची किंमत बाजारात आहे. तशीच माणसाची होती. ती माणसं बी लई दिवस जगायची, 100 वर्षे पातूर. सागवानाच्या झाडासारखीच घनगंभीर असायची. जसं निसर्गाचं झालंय तसंच माणसाचं. आबा विचारात गडलेला रवीला कळायचा नाही. तो आबाला तिथंच सोडून कामाला लागलेल्या माणसातनी जायचा. धोंडीबाकडं जाऊन अवताच्या मागणं फिरायचा. बैल हाणायला मागायचा. बघता बघता कापलिंगाच्या डोंगराची सावली साऱ्या गावावर पडायची. दिवस त्याच्या पल्याड गेलेला असायचा. पाण्यात बुडालेल्या माणसानं हात वर करावेत तशी डोंगराच्या पलीकडून सूर्याची किरणं दिसायची. दरी खोऱ्यातनं अंधार पडायचा. माणसं घराकडची वाट धरायची. धोंडीबा रेडिओचं बटन मारून लोकसंगीताच्या तालावर गाडीत बसायचा. चंद्र उगवला की सारीच चांदण्यात बसून नदीचं वाहनं बघीत वाऱ्यालाच जेवत बसायची. रवीला गावातल्यापेक्षा तेच आवडू लागलं होतं. पण त्याला आठवलं, हे सारं जून महिन्यापर्यंतच. आपल्याला कॉलेजला शहरात जावं लागणार. घरातल्यांचं साऱ्यांचं मत तेच आहे. मला तर वाटतंय 11वी 12वी जवळच्याच कॉलेजात करावी, म्हणजे रोज शेताशिवारात आबासंग फिरता येईल. तसंच आपण सांगावं. कुत्र्याचं मचाक मचाक खाणं चालू होतं. ते एकटंच कोण नसलं तरी इथंच राहतंय. जेवायला घराकडं आलं तरी तेवढ्यापुरतंच. तेच आपलं बरं आहे. मनाला येईल तेव्हा कुठंही फिरावं. रात्रंदिवस इथं. शाळा नाही की कॉलेज नाही, पास नाही का नापास नाही, कोण बरोबर असलं नाही किंवा असलं तर त्याचं आपलं नेहमीचंच 2 वेळचं खायचं आणि साऱ्या रानात कोण काय करतोय ते बघत दारात बसायचं. अगदीच नवखा माणूस दिसला की उठून त्याला दबवायचा. रवीला
त्याच्याकडं बघून जेवता जेवताच चाटून गेल्यागत झालं. सारीच निजली, चांदण्यानं रात्र सजली. मध्यान रात झाली. कसला तरी फाट फाट आवाज येत होता. रवी एकदम दचकून जागा झाला. आबा उठला. का र, काय झालं? आबा, आवाज कसला त्यो येतोय बघा. चल, तुला दाखवतो तो आवाज कसला आहे ते. आबा उठला आणि रवीही. चांदण्यात जांभळीचं पाणी जांभळागत दिसत होतं. मंद वारा झाडांना काहीतरी चांदण्यात सांगत होता. उन्हाळी नदी काठाला घराच्या खालच्या एका पट्टीत शाळू केलेला. त्याला पोटरीचा भार पेलवत नव्हता. त्यातला निम्मा अर्धा शाळू पोटरीतून बाहेर पडत होता. त्याचा तो आवाज होता. फाटपुई फाटपुई. रवी बघतच राहिला. संध्याकाळ होतानाच त्यानं शाळू बघितला होता. आता मात्र अंड्यातनं पिल्ली बाहेर पडावीत तशी कंस टपोरी पोटरी फाडून आलेली त्याला चांदण्यात दिसत होती. तो आबाला म्हणाला, आबा, एकटा असतो तर मी पळून गेलो असतो, कोणतरी आलंय म्हणून. तसा आबा हसायला लागला. म्हणाला, पोरा, निसर्गाची रीत माणसानं विसरू नये. त्याचं कवाच निसर्ग वाईट करणार नाही. आता हेच बघ, साधी शाळवाची धाटं तुला दिसत्यात, पर दिवसाला लाजून रात्रीचीच उत्पत्ती करत्यात. माणसानं एवढ्यावरनंच ओळखायचं. ती आलीत. अंथरुणावर पडली. रवीला वाटायला लागलं, खरंच रानात शिवारात फिरणारी माणसं नशीबवान. त्यांना केवळ चमत्कार आणि चमत्कारच बघायला मिळत असतील. तसंच जांभळी नदीचा लिंगनवाक प्रकार आबांनी आपल्याला सांगितला. ते नेहमी तिथंच आंघोळ करतात, तिथंच बसतात. कारण नदी ज्या दिशेनं आली तिथं त्याच दिशेनं मागं वळली. चांगली 500-600 फूट. आबांचं मत, उपकाराची परतफेड करायची. तिनं वरनं डोंगरातनं आपली आली, त्याचं दर्शन घेण्यासाठी तसं वळण घेतलंय आणि ती पुढं जाऊन आपलं नाव विसरून कासारी नदीत मिसळली. त्या संगमापासून तिला जांभळी कोण म्हणत नाही, तर कोसारी नदी म्हणूनच तिची ओळख उरते. रवीची दिवसातनं 3 वेळा तिथंच अंघोळ व्हायची. पाण्यात पाय सोडून बसलं की बारीक बारीक मासं गुदगुल्या करून जायचं. आबाला गावातलं काहीच कानावर येऊ नये असं वाटत होतं. पण शिवारात येणारी माणसं न विचारताच बऱ्याच गोष्टी सांगायची. आबाचं डोकं भणभणायचं. ग्रामपंचायत दसऱ्याच्या दरम्यान असताना त्याचं वारं आत्ताच पावसाचं ढग काढायला लागल्यागत काढत होती. माणसं पावसापाण्याचं दिवस म्हणून पावसाळ्यासाठी लागणारं जळण, काटूक, वैरणी यांचा साठा करून घराजवळ ठेवायला लागली. ढग उमलायला लागलं तसं भाताचं तराव टाकायला लागली. सगळं आभाळ डवारल्यागत दिसायला लागलं आणि माणसं काम आटोपून ग्रामपंचायतीच्या वाऱ्याकडं लक्ष देऊन राहिली. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.